संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही। Jhulelal Water Park and Resort, Day Night Water Park, Slide for Kids and all, Food Park, Snacks के साथ South Indian food, Indoor and Outdoor game, Wave Pool, DJ, Rain Dance and many more. Jhulelal Water Park, opposite Jain Valley, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। चालीसगांव ब्रेकिंग न्यूज। आज देवली 11 अप्रैल महाविकास आघाड़ी के उम्मीदवार करण दादा के प्रचार के लिए पूर्व खासदार उमेश पाटिल जी आए हुए थे। चालीसगांव में एक बैठक आयोजित की गई थी। उद्धव बाला साहेब ठाकरे के शिवसेना में आने के बाद पहली बार देवलीकर ने बड़े हर्षोल्लास के साथ उनका स्वागत किया। इस समय उन्होंने डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा को नमन और छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित कर जनता से संवाद किया। शेतकरी बांधव, आपल्यासाठी आजचा दिवस खूपच आनंदाचा आहे, कारण आपण अपेक्षित होतो की आपले दादा, आम्ही ज्यावेळेस दादा आमदार झाले त्यावेळेस दादांना सांगितलं होतं, दादा तुम्ही खासदार होण्यापेक्षा आमदार झालेला आमच्यासाठी खूप चांगलं होईल, कारण आपल्या तालुक्याचा विकास, आपला जवळचा कोणी माणूस असेल तर विकास होऊ शकतो। तरी पण दादांना काही करून त्यांनी खासदारकीचं तिकीट दिलं, चांगलं झालं देशासाठी, आपल्या जनतेसाठी, ते शेतकऱ्यांसाठी। दिल्लीला गेले, दिल्लीहून त्यांनी अनेक कामांची योजना आणली। दिल्लीच्या 10 खासदारांपैकी दादा 7 नंबरवर एक कर्तव्यदक्ष खासदार म्हणून त्यांनी अतिशय चांगलं काम केलं। याची पावती आज आपण पाहतोय। तरी सुद्धा या लोकांनी, या वरिष्ठ नेत्यांनी खासदारकीचं दादांचं तिकीट कापलं, हे अतिशय वाईट काम त्यांनी केलं आपल्या सगळ्यांसाठी। दादा हे आपले शेतकऱ्यांसाठी झडणारे कर्तव्यदक्ष असे खासदार होते, हे आपल्याला खूप आनंदाची बात होती। आणि याच्या पुढे सुद्धा दादा शेतकऱ्यांसाठी लढणार होते। दादांनी बलून बंधारे, पडासा धरणाचं पाणी, अनेक गोष्टींचं काम त्यांनी केलं। मला काही जास्त माहीत नाही, पण जे माहिती आहे तेवढं सांगतो। दादांचं काम हे जिल्ह्यात नव्हे पण देशात, दिल्लीला सुद्धा दादांचं काम अतिशय चांगलं होतं, परंतु ते काही नेत्यांना ते सहन झालं नाही, म्हणूनच त्यांनी दादांवर ही कारवाई केली। आपल्या अख्खा महाराष्ट्र पाहतोय की या महाराष्ट्र राजकारण हे कसं आहे, फार घाणेरडं राजकारण आपल्या दिसतंय। शेतकऱ्यांसाठी तर खूप वाईट आहे हो। या मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही। शेतीमालाचे भाव खाली आले, तरुणांना रोजगार नाही, कोणी म्हणे 15 लाख रुपये खात्यावर पडणार आहेत, काही झालं नाही। शेवटी शेतकऱ्यांना आज दुष्काळ परिस्थिती असताना सुद्धा दादांनी पीक विमा योजना वगैरे, केळीच्या पिकाला सुद्धा पीक विमा त्यांनी लागू केला। आजपर्यंत केळीच्या पिकाला पीक विमा नव्हता। अशा अनेक योजनांच्या माध्यमातून दादांनी विकासाची कामे केली। अशा कर्तव्यदक्ष खासदारांची जर या देशाला, या नेत्यांना जर पारख नसेल तर ते सरकार काही कामाचं नाही। म्हणून दादा आज तुम्ही जो निर्णय घेतला तो आमच्या शेतकऱ्यांसाठी खूपच चांगला आहे, आनंदाची गोष्ट आहे। दादा आम्ही तर जाहीररित्या सांगतो की आजच तुम्ही गुलाल टाकून घ्या, आजच तुम्ही किरण आपले पवार यांच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे। दादा तुम्ही हा जो निर्णय घेतला अतिशय चांगला घेतला। पुढील भविष्य सुद्धा आपल्या शेतकऱ्यांसाठी दादाच योग्य करतील असे मी दादांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो।